नमस्कार. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे दिनांक 16/4/2026चे पत्र. विषय आहे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2026 करता ऑनलाईन नावनोंदणी करण्याबाबत. वरील विषयानुसार वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणीसाठी पात्र होण्याकरिता वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे. यानुसार प्रशिक्षणाच्या नावनोंदणीकरता परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावरील प्रशिक्षणे या टॅबमधील वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण या टॅबवर क्लिक करून प्रक्रिया सुरू करावी. वरिष्ठ वेतनश्रेणी नावनोंदणी करण्यासाठी दिनांक 30/4/2026 पर्यंत एकूण 12 वर्ष सेवा पूर्ण होणे अनिवार्य आहे. निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी दिनांक 30/4/2026 पर्यंत 24 वर्ष सेवा होणे अनिवार्य आहे. तथापि काही शिक्षक मुख्याध्यापक हे दिनांक 1/5/2026 ते 30/4/2027 या कालावधीत 12 वर्ष 24 वर्ष सेवा पूर्ण करीत आहेत आणि ते या कालावधीत सेवानिवृत्त होणार आहेत. फक्त असे शिक्षक मुख्याध्यापक यांना वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी करू शकतात. प्रशिक्षण नोंदणी दिनांक 20/4/2026 रोजी सकाळी 11 वाजेपासून 29/4/2026 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहील. कोणत्याही प्रकारची मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. हे सदरचे प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने असून सर्व जिल्ह्यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांच्यामार्फत एकाच कालावधीत घेण्यात येईल. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे 4 गट केलेले आहेत. प्राथमिक गट, माध्यमिक गट, उच्च माध्यमिक गट आणि अध्यापक विद्यालय गट. यामध्ये जे मान्यताप्राप्त कला व शारीरिक शिक्षकांनी माध्यमिक व उच्च माध्यमिक गटातील संबंधित पर्याय निवडून प्रशिक्षणासाठी नोंदणी करावी. यामध्ये नोंदणी करत असताना इंटरनेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड, UPI पेमेंटच्या माध्यमातून प्रशिक्षण शुल्क भरता येईल. तसेच सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने 2,000 रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीने अदा करण्यात यावे. नोंदणी अर्ज भरताना अथवा प्रशिक्षणादरम्यान काही अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर ईमेल ID वरून या ठिकाणी संपर्क करण्यात यावा. त्याच पद्धतीने प्रशिक्षण वर्ग मराठी माध्यमातून होईल. तथापि या व्यतिरिक्त उर्दू आणि इंग्रजी माध्यमातून उपलब्ध असेल याची नोंद घेण्यासाठी सुविधा नावनोंदणी प्रक्रियेच्या पोर्टलवर देण्यात आले आहे. यामुळे सदर प्रशिक्षण हे सर्व अनुदानित शाळांमधील शिक्षकांना लागू आहे. शाळेतील शिक्षकांनी प्रशिक्षणासाठी नोंदणी करू नये. म्हणजे जे विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळेतील शिक्षक आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. वरील 4ही गटातील शिक्षक संवर्गातील संबंधितांनी आपल्या निदर्शनास आणून द्यावे व सदर प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांनी नावनोंदणी करण्यास अवगत करावे. अधिकच्या समन्वयासाठी खालील संपर्क साधावा. धन्यवाद.